नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे मटन बिर्याणी। तर एकदम छान अशी आपण मटन बिर्याणी बनवणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मटन घ्यायचे आहे। मटन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर मटन शिजवण्यासाठी इथे मी एक कांदा घेतलाय बारीक कट करून। आता मटन शिजेपर्यंत मी इथे कांदे घेतले। तर मी इथे 4 ते 5 कांदे घेतले आणि 2 टोमॅटो घ्यायचे। तर आपल्याला कांदा उभा कट करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपल्याला असा उभा कट करायचा आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व कट करून घ्यायचे। टोमॅटो पण बारीक कट करायचे, थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यायची। आता यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचे। त्यानंतर गॅसवरती मी पातेलं तापवायला ठेवले। त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे। तर तेल भरपूर घ्यायचे। त्यानंतर याच्यामध्ये शहाजिरे टाकायचे आपल्याला। त्यानंतर गॅसवरती मी ना पातेलं तापवायला ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकले, त्याच्यात शहाजिरे टाकले। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेजपान टाकायचे। याच्यामध्ये मी लवंग, मिरे आणि वेलची आणि दालचिनीचे तुकडे टाकते आणि एक दगडी फूल टाकणार आहे। त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला जो कांदा आपण कट केलता तो टाकून घ्यायचा याच्यामध्ये। कांदा आता आपल्याला छान असा लालसर परतून घ्यायचा आहे मस्त। कांदा परतला की लगेच याच्यामध्ये आपल्याला काजू टाकायचे। तर मी ते 2 ते 5-6 काजू घेतले। तर ते आपल्याला असे फोडून घ्यायचे। त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचे। तर छान असे परतून घ्यायचे। आता हे याच्यामध्ये इथे कांदा परतला की लगेच आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आणि टोमॅटो याच्यामध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचे। म्हणजे टोमॅटो शिजेपर्यंत असं परतून घ्यायचे। हे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये लगेच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। त्यानंतर याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला टाकलाय फक्त आणि हळद टाकली। त्याच्यामध्ये दुसऱ्या मसाल्याचा आपल्याला वापर नाही करायचा आहे, फक्त बिर्याणी मसाला घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचे आहे। तर इथे मी अर्धी वाटी दही घेते, ते टाकायचं याच्यामध्ये। आता याच्यामध्ये लगेचच आपल्याला जे आपण मटण शिजवून घेतलं होतं ते टाकायचं याच्यामध्ये। तर हे मटण टाकल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। तर आपण मटण शिजवताना मीठ टाकलं होतं, तर थोडंसंच मीठ टाकायचं आहे। नंतर आपण पाण्याची चव घेऊन थोडंसं परत टाकायचं आहे मीठ। आणि मटण मी थोडंसं शिजवलं आहे, जास्त शिजवून नाही घ्यायचं आपल्याला मटण। तर कारण मग बिर्याणीमध्ये परत शिजतं मटण, त्यामुळे त्याच्यामध्ये आता आपल्याला तांदूळ धुवून टाकायचे। तर इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे। तर कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल, तुम्ही जिरा राईस घेतला तरी बिर्याणी छान लागते। तर इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे। आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण जो तांदूळ धुवून घेतला होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं चांगलं असं। आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। तर तांदळाच्या वरती थोडंसं पाणी राहील, ह्या पद्धतीने पाणी टाकायचं याच्यामध्ये। तर याच्यामध्ये मी जे मटण शिजवून घेतलं ते पिवळं पाणी टाकलंय आणि लागलं तर अजून आपण दुसरं पाणी टाकायचं याच्यामध्ये। सर्वात शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर भरपूर टाकायची म्हणजे छान चव येते। आता हे सर्व एकत्र मिक्स करून तो झाकण ठेवून द्यायचं आपल्याला याच्यावरती आणि आपल्याला आता हा कमी गॅसवरती एक अर्धा तास शिजवून घ्यायचे। कमी गॅस ठेवायचा आहे म्हणजे छान होती बिर्याणी। तरी ते अर्धा तास झाले, आता आपण झाकण काढून घेऊ। तर पाहू शकता छान अशी बिर्याणी तयार झाली। तर कमी गॅसवरतीच बिर्याणी शिजवून घ्यायची, खूप छान लागते। तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा, खूप टेस्टी आणि भन्नाट चव लागते। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।